नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। जसं की आपल्याला माहीत आहे, टीईटी, पोलीस भरती आणि 7वी स्कॉलरशिप या परीक्षांच्या तयारीसाठी गणितातील उपयुक्त अशा 20 घटकांवर आधारित व्हिडिओची आपण सिरीज चालू केलेली होती। त्यातला लास्ट सेकंडचा घटक म्हणजेच 19वा घटक भूमिती, आणि याचा पार्ट 1 आपण पाहिलेला आहे, ज्याच्यामध्ये 1 ते 50 प्रश्न पाहिलेले आहेत। आज पाहणार आहोत पार्ट 2, की ज्यामध्ये असणार आहेत प्रश्न क्रमांक 51 ते 97। पहा, भूमितीचे टोटल 97 प्रश्न पाहिल्यानंतर या घटकामध्ये आपली कोणतीही अडचण राहणार नाहीये आणि या घटकाची आपली परिपूर्ण तयारी होणार आहे। सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात एक झलक आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते प्रश्न पाहणार आहोत। या पद्धतीचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहेत। ॲप्लिकेशन टाईपचे प्रश्न असणार आहेत, जिथं भूमितीचं प्रत्यक्ष व्यवहारामध्ये ॲप्लिकेशन होतं अशी प्रश्न असतील। याच्यामध्ये क्षेत्रफळ, घनफळ यावर आधारित देखील प्रश्न असणार आहेत आणि या प्रश्न प्रकारांमधून आपली भूमितीची परिपूर्ण तयारी होणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे यापूर्वीचे व्हिडिओज आणि पुढे येणारे देखील व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। एकाच ठिकाणी गणितातील सर्व घटकांची परिपूर्ण तयारी आपली होतीये, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या सर्व व्हिडिओज नक्की काळजीपूर्वक पहा। तुम्ही गणिताच्या डेप्थमध्ये जाऊन त्याची पूर्ण तयारी तुमची होऊन जाणार आहे। चला तर मग सुरुवात करूया भूमिती पार्ट 2 ला। सुरुवात करूया तिथून जिथं आपण थांबलो होतो। पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये शेवटचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक 51, आणि हा प्रश्न आपल्याला सोडवायला सांगितला होता, उत्तर कमेंटमध्ये द्यायला सांगितलं होतं। बहुतेकांनी याचं बरोबर उत्तर कमेंटमध्ये दिलेलं आहे। चला पाहूया तो प्रश्न क्रमांक 51। एका चौरसाची परिमिती 88 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या बाजूची लांबी किती हे विचारलेलं आहे। चौरसाची परिमिती बरोबर आपल्याला माहीत आहे सूत्र 4 गुणिले बाजू, आणि ही परिमिती दिलेली आहे 88। हे 4 इकडे गुणिले आहेत, तिकडे जाऊन भागिले होणार आहेत, म्हणजेच बाजू येणार आहे 4 दुणे 8, 4 दुणे 8, 22 सेंटीमीटर एवढी असणार आहे बाजू, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर। एककाला फसायचं नाही, परिमिती म्हणजेच लांबी असते, बाजूची लांबी ही सेंटीमीटरमध्ये मोजली जाते, क्षेत्रफळ जे आहे ते चौरस सेंटीमीटरमध्ये मोजलं जातं। चला करूया सुरुवात आजच्या प्रश्नांना। सुरुवातीला प्रश्न क्रमांक 52, आणि तो आहे चौरस व समभुज चौकोन या चौकोनाचे कर्ण परस्परांना टिंबटिंब असतात हे विचारलेलं आहे। हा आहे चौरस। चौरस म्हणजे ज्याच्या चारही बाजू समान असतात, चारही कोन काटकोन असतात, असा असतो तो चौरस। आणि समभुज चौकोन म्हणजे ज्याच्या चारही बाजू या समान लांबीच्या असतात। ही दोघंही समांतरभुज चौकोन या फॅमिलीमधलेच आहेत। समांतरभुज चौकोनाच्या फॅमिलीचं एक वैशिष्ट्य की यांचे जे कर्ण असतात हे परस्परांचे दुभाजक असतात, म्हणजेच एकमेकांचे ते समान 2 भाग करत असतात। मात्र चौरस आणि समभुज चौकोन यांचे जे कर्ण आहेत हे परस्परांचे लंब दुभाजक असतात, म्हणजेच त्यामुळे काय होतं, कर्णांचे समान 2 भाग होतातच, प्लस ते एकमेकांना काटकोनामध्ये दुभागत असतात, त्यांनाच म्हणतो आपण लंब दुभाजक असणे। त्यामुळे याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, लंबदुभाजक असतात। चला जाऊया पुढे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 53। एका बॉक्सची लांबी 25 सेंटीमीटर आणि रुंदी 10 सेंटीमीटर आहे, त्या बॉक्सचे घनफळ 1250 घन सेंटीमीटर आहे, तर त्या बॉक्सची जाडी किती असेल हे विचारलेलं आहे। पहा, इथे घनफळ आणि बॉक्स म्हणजेच काय असणार आहे, तो इष्टिकाची ती असणार आहे। इष्टिकाची तिचं घनफळ बरोबर असतं LBH, म्हणजेच लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची असते। इथे लांबी आपल्याला दिलेली आहे 25, रुंदी दिलेली आहे 10, आणि उंची म्हणजे जाडी जी आहे ती आपल्याला काढायची आहे, आणि घनफळ जे आहे ते 1250 दिलेलं आहे। हे सगळं डायरेक्ट का मांडता आलं, तर या बाजू सेंटीमीटरमध्ये दिलेल्या आहेत आणि घनफळ देखील घन सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे आपण हे डायरेक्ट मांडलं। यात जर कुणाचं एकक वेगळं असतं तर त्याला एकक आधी सारखी करून घ्यावी लागली असती। हे 25 गुणिले 10 इकडे गुणिले आहेत, हे पलीकडे जाऊन काय होणार आहेत, भागिले होणार आहेत। 25 गुणिले 10, 0 0 गेला, आणि 25 5 125, म्हणजेच त्याची जाडी जी आहे ती असणार आहे 5 सेंटीमीटर, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील। चला जाऊ पुढे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 54। एका चौरसाच्या कर्णाची लांबी 12 वर्गमुळात 2 सेमी आहे, तर त्याची परिमिती किती हे विचारलेलं आहे।
इथे हा आहे एक चौरस. चौरसाचे चारही कोन काटकोन असतात हे आपल्याला माहीत आहे आणि त्याच्या कर्णाची लांबी दिलेली आहे. कर्णाची लांबी आहे 12 वर्गमुळात 2. 12 वर्गमुळात 2 सेमी हा आहे कर्ण. चौरसाच्या बाबतीत एक लक्षात ठेवा, चौरसाच्या सर्व बाजू या समान लांबीच्या असतात आणि चौरसाची जी बाजू आहे तिच्या वर्गमुळात 2 पट त्या चौरसाचा कर्ण येत असतो. म्हणून इथं जर बाजू याची 12 असेल तर त्याचा कर्ण जो आहे तो 12 वर्गमुळात 2 येत असतो. कधीही चौरसाची बाजू दिली असेल तर कर्ण आपण डायरेक्ट लिहू शकतो, ती बाजू गुणिले वर्गमुळात 2, किंवा कर्ण दिलेला असेल तर बाजू डायरेक्ट लिहू शकतो, त्यातला वर्गमुळात 2 काढा आणि 12 ही झाली त्याची बाजू. याचं कारण काय तर पायथागोरसमुळे काय होतं, 12चा वर्ग अधिक 12चा वर्ग म्हणजेच इथं येतो 2 गुणिले 12चा वर्ग आणि त्याचं वर्गमूळ काढल्यावर 2चं वर्गमूळ वर्गमुळात 2 आणि 12चा वर्ग 12 येत असतो. त्यामुळे हे कायमस्वरूपी लक्षात असू द्या. बाजू आपल्याला कळाली 12. आपल्याला विचारले परिमिती किती असेल, परिमिती असते 4 गुणिले बाजू म्हणजेच हे होणार आहे 4 गुणिले 12, बारचोक होतात 48 सेंटीमीटर. ही असणार आहे त्याची परिमिती, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 55. एका चौरसाचे क्षेत्रफळ 289 चौरस सेंटीमीटर आहे तर त्याची बाजू किती हे विचारलेलं आहे. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर असतो बाजूचा वर्ग आणि ते दिलेलं आहे आपल्याला, ते आहे 289. 289 कुणाचा वर्ग आहे, इकडे जर वर्गमूळ घेतलं तर बाजू बरोबर येणार आहे 17. ते चौरस सेंटीमीटर आहे म्हणजे बाजू सेंटीमीटरमध्ये असेल. 17 सेंटीमीटर हे आहे त्याचं उत्तर, जे आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 56. एका चौरसाची एक बाजू 7.7 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती हे विचारलेलं आहे. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र माहिती आपल्याला, बाजूचा वर्ग म्हणजे तिथे होणार आहे 7.7चा वर्ग. 7.7 जवळ पॉईंट विसरा, मग ते काय होतील, 77चा वर्ग येतो 5929. दशांश चिन्हानंतर एक अंक आहे म्हणजेच हे 7.7 गुणिले 7.7 होणार आहे. दशांश चिन्हानंतर 2 अंक येतील म्हणजेच 59.29 सेंटीमीटरमध्ये बाजू आहे म्हणजेच हे सेंटीमीटर स्क्वेअर किंवा चौरस सेंटीमीटर हे असणारे क्षेत्रफळ, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 57. जर एखाद्या लोखंडी तारेचा चौरस तयार केला तर चौरसाची एक बाजू 22 सेंटीमीटर असते, तर पुन्हा ती वाकून तिचे वर्तुळ तयार केले तर वर्तुळाची त्रिज्या काय असेल हे विचारलेलं आहे. या ठिकाणी आकृत्या मी आधीच काढून घेतलेल्या आहेत आपला वेळ वाचावा म्हणून. चौरसाची एक बाजू सांगितली आहे 22 म्हणजे सगळ्याच बाजू झाल्या 22. मग ती जी तार आहे ती तार किती लांबीची असेल, या चौरसाच्या परिमिती एवढी असेल म्हणजेच 22 गुणिले 4 88 सेंटीमीटर एवढी असणार आहे त्या तारेची लांबी. आता याच तारेपासून वर्तुळ तयार केलेला आहे आणि वर्तुळाची आपल्याला काढायची आहे त्रिज्या, म्हणजेच त्या वर्तुळाचा जो परिघ आहे तो असणार आहे 88. वर्तुळाच्या परिघाचं सूत्र माहिती आहे आपल्याला, 2 पाय r बरोबर झाले 88 म्हणजेच 2 गुणिले 22/7 गुणिले r बरोबर झाले 88. r बरोबर येणार आहेत हे 88 गुणिले हे 2चे 1/2 होतील आणि 22/7 होणार आहेत 7/22. 22 एके 22, 22 चौक 88, बे एके बे, बे दुने 4, 7 दुने होणार आहेत 14. म्हणजेच त्या वर्तुळाची त्रिज्या जी आहे ती असणार आहे 14 सेंटीमीटर, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 58. एका चौरस आकृती मैदानाचे क्षेत्रफळ 196 चौरस मीटर असून मैदानास 2 पदरी तारेचे कुंपण करायचे आहे तर किती मीटर तार लागेल हे विचारलेलं आहे. 196 चौरस मीटर हे आहे त्या चौरसाचं क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजेच काय असतो, बाजूचा वर्ग असतो, तो बरोबर 196 आहे. तर बाजू जी आहे, बाजू किती येईल, 196 वर्गमूळ 14, बाजू आली 14. आता आपल्याला विचारले काय, 2 पदरी तारेचं कुंपण करायचंय तर 1 पदरी तारेचं कुंपण म्हणजेच त्या चौरसाची परिमिती असणार आहे आणि ती असते 4 गुणिले बाजू म्हणजेच होणार आहे 4 गुणिले 14. 4 गुणिले 14 येतात 14 चौक 56. तारेचं कुंपण करायचे 2 पदरी म्हणजे एकदा हे 56 आणि परत एकदा 56. एकूण लागणारी जी तार आहे ती असणार आहे 56 गुणिले 2, ते येणार आहेत 112 मीटर. कारण देताना चौरस मीटरमध्ये क्षेत्रफळ दिलेलं होतं,
त्यामुळं तार जी लागणार आहे 112 मीटर जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 59. एका चौरसाची परिमिती 100 मीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? पहा, परिमिती 100 आहे म्हणजे 4 गुणिले बाजू बरोबर आहे 100. परिमितीचं सूत्र 4 गुणिले बाजू म्हणजे बाजू किती येणार आहे? बाजू बरोबर 100 भागिले 4 25 येणार आहे मीटर येणार आहे. बाजू आली 25 मीटर. आपल्याला विचारलंय त्याचं क्षेत्रफळ किती? क्षेत्रफळ बरोबर असतो बाजूचा वर्ग म्हणजेच होणार आहे 25चा वर्ग. 25चा वर्ग येतो 625. इथे हे मीटरमध्ये होते म्हणजे क्षेत्रफळ कशात असणार आहे? चौरस मीटरमध्ये क्षेत्रफळ येईल. 625 चौरस मीटर जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 60. एका चौरसाची बाजू 5 सेंटीमीटर असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती हे विचारले. अगदी साधा सोपा प्रश्न. बाजूचा वर्ग चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजेच 5चा वर्ग. 5चा वर्ग येतो 25. बाजू सेंटीमीटरमध्ये म्हणजे क्षेत्रफळ सेंटीमीटर स्क्वेअर. 25 चौरस सेंटीमीटर जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 61. राहुल एका ठिकाणी शिडीचे काम करत असताना भिंतीपासून 3 मीटर अंतरावर 5 मीटर उंचीची शिडी भिंतीवर लावली आहे तर त्या भिंतीची उंची किती असेल हे विचारलेलं आहे. पहा, 3 मीटर अंतरावर भिंतीपासून ती शिडी लावली आहे म्हणजे हे अंतर जे आहे हे 3 मीटर असणार आहे. भिंत ही नेहमी काटकोनात उभी असते. त्यानंतर शिडीची जी उंची आहे ती 5 मीटर उंचीची शिडी म्हटलेलं आहे म्हणजे ही जी शिडी आहे ही शिडी 5 मीटरची आहे. आणि विचारले काय तर त्या भिंतीची उंची किती असेल म्हणजे जिथे शिडी टेकलेली आहे ही उंची आपल्याला काढायची आहे. इथं वापरायचं आहे आपल्याला पायथागोरसचं त्रिकूट. पायथागोरसचं त्रिकूट 3 आणि 5 असणारे पायथागोरसचं त्रिकूट आहे 3 4 5. बेसिक त्रिकूट माहिती आहे आपल्याला म्हणजेच त्या भिंतीची उंची जी आहे ती 4 मीटर असणार आहे. 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 5चा वर्ग. पायथागोरसचे त्रिकूट आधीच्या व्हिडिओत त्यावर आपण खूप बोललोय त्यामुळे आता यामध्ये काही जास्त क्लिअर करायची गरज नाही. भिंतीची उंची असणार आहे 4 मीटर जो आहे पर्याय क्रमांक 1. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 62. एका आयताचे क्षेत्रफळ 0.0288 चौरस सेंटीमीटर आहे. जर लांबी 1.6 सेंटीमीटर असेल तर रुंदी किती हे विचारलेलं आहे. साधा सोपा प्रश्न आहे. आयताचं क्षेत्रफळ बरोबर असते लांबी गुणिले रुंदी हे आपल्याला माहीत आहे. या ठिकाणी लांबी दिली आहे ती आहे 1.6. रुंदी किती ते काढायची आणि क्षेत्रफळ दिलेलं आहे ते आहे 0.0288. आता इथे 1.6 गुणिले आहेत तिकडे जाऊन होणार आहेत भागिले. हे होणार आहेत 1.6. दशांश चिन्ह घालवायचे आपल्याला. मग काय करूया याच्या पुढे हे 3 0 लिहिले. 4 घरं उजवीकडे दशांश चिन्ह अंशात आणि छेदात जर गेलं तर हे होणार आहे 288. छेद होतील 16,000. हे झाले 16,000. भाग देऊया. इथे 8ने भाग जाईल. 8 त्रिक 24 आणि 8 सक 48. इथे होणार आहेत 8 दुने 16. 8 0 0 8 0 आणि 0. परत भाग दिला तर 2ने देऊया. बे 18 36 आणि इथे होणार आहेत बे के बे 0 0 0. आली किती 18/1000. 18/1000 म्हणजे छेदात जर 3 शून्य आहेत दशांश चिन्हानंतर 3 अंक येतील. हे 18 तर आहेतच. अजून एक अंक म्हणजे 0 आला. 0.018. हे कशामध्ये होते? सेंटीमीटर. सेंटीमीटर म्हणजे ही रुंदी पण आलेली आहे सेंटीमीटर. 0.018 सेंटीमीटर जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊया पुढे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. त्याचबरोबर आपल्या इतर मित्रांशी शेअर देखील करा. जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 63. 8 सेंटीमीटर लांबी व 3 सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या आयताची परिमिती किती? एकदम सोपा प्रश्न आहे. आकृती पण त्यांनीच दिलेली आहे. 8 सेंटीमीटर लांबी आहे आणि रुंदी 3-3 सेंटीमीटर आहे. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. 2 गुणिले लांबी म्हणजे 8 आणि 8 16 आणि 2 गुणिले रुंदी 3 आणि 3 6. 16 अधिक 6. 16 अधिक 6 होणार आहेत 22 सेंटीमीटर जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 64. दर चौरस मीटरला 80 रुपये प्रमाणे 16 मीटर लांबी
व 12 मीटर रुंद अशा सभागृहाला फरशी बसवण्याची मजुरी किती हे विचारलेलं आहे। प्रत्येक चौरस मीटरला 80 रुपये प्रमाणे दर आहे। म्हणजे इथं काय करावं लागेल, चौरस मीटरमध्ये आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल त्या खोलीचं। इथे खोलीची लांबी दिलेली आहे ती आहे 16 मीटर आणि रुंदी जी दिलेली आहे ती आहे 12 मीटर। आयताचं क्षेत्रफळ म्हणजेच असते लांबी गुणिले रुंदी, म्हणजेच हे होणार आहे 16 गुणिले 12। हे केल्यानंतर निघणार आहे त्याचं क्षेत्रफळ, ते येईल 16 दुने 32 आणि 16 एके 16 3 19, 192 मीटर स्क्वेअर म्हणजे चौरस मीटर हे झालं त्या खोलीचं क्षेत्रफळ। प्रत्येक चौरस मीटरला 80 रुपये लागतात, म्हणजे जो लागणारा खर्च आहे इन रुपीज जो काही असेल तो येणार आहे हे 192 गुणिले 80 आणि 192 गुणिले 80 केल्यानंतर येतात 15,360। जे किती रुपये खर्च येईल, 15,360, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर येईल। चला जाऊया पुढे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 65। 1 मीटर लांबी, 1 मीटर रुंद, 1 मीटर खोल आकाराचा रिकामा पिंप पाण्याने पूर्णपणे भरण्यासाठी किती लिटर पाणी लागेल हे विचारलेलं आहे। पाणी आपल्याला लिटरमध्ये काढायचं आहे, बाजू मीटरमध्ये दिलेले आहेत। एक बेसिक ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला माहीत आहे की 1 लिटर बरोबर असतात 1000 घन सेंटीमीटर, हे पाठच असावं आपलं। आता 1 लिटर बरोबर 1000 घन सेमी, म्हणजे बाजू सुद्धा आपल्याला सेंटीमीटरमध्ये घ्याव्या लागतील। आता घनफळ काढण्यासाठीचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची। त्यानुसार ह्या 1 मीटर लांबी म्हणजेच हे होणार आहे 100 सेंटीमीटर, रुंदी आहे 1 मीटर त्याचेही झाले 100 सेंटीमीटर आणि खोली म्हणजेच उंची आहे 1 मीटर त्याचेही झाले 100 सेंटीमीटर। हे केल्यानंतर येणारं जे घनफळ आहे ते घन सेंटीमीटरमध्ये येणार आहे। त्याला 1000 ने भागलं म्हणजे आपल्याला मिळणारं उत्तर लिटरमध्ये मिळणार आहे। 1 2 3 0, 1 2 3 0 गेले, राहिले काय 100 गुणिले 10 म्हणजेच ते येतात 1000 आणि ते असणार आहेत लिटर। 1000 लिटर जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर येईल। चला जाऊया पुढे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 66। एका खोलीमध्ये 30 सेंटीमीटर लांबी व 30 सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या 150 फरशा बसवल्या आहेत। त्या खोलीची लांबी 4.5 मीटर आहे, तर रुंदी किती असेल हे विचारलेलं आहे। इथे थोडासा उलटा प्रश्न विचारलाय, फरशांची संख्या न विचारता खोलीची रुंदी विचारलेली आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा एका फरशीचं जे क्षेत्रफळ आहे ते काढून घेऊया। फरशीची आपल्याला लांबी आणि रुंदी दिली आहे 30-30, म्हणजेच ती चौरस आहे, म्हणजेच तिचं क्षेत्रफळ असणार आहे बाजूचा वर्ग, म्हणजेच 30चा वर्ग तो येणार आहे 900 आणि बाजू सेंटीमीटरमध्ये म्हणजे हे झाले चौरस सेंटीमीटर, हे झालं एका फरशीचं क्षेत्रफळ। आता एक लक्षात घ्या, 900 चौरस सेंटीमीटर असणारी एक फरशी, अशा 150 फरशा यांचं जे एकूण क्षेत्रफळ आहे ते त्या खोलीच्या क्षेत्रफळा एवढं असणार आहे। खोलीचं क्षेत्रफळ काढत असताना त्याची लांबी मीटरमध्ये दिलेली आहे। खोलीचं क्षेत्रफळ असणार आहे लांबी गुणिले रुंदी। लांबी जी आहे ती मीटरमध्ये आहे, त्याचे सेंटीमीटर करावे लागतील, कारण या फरशीच्या बाजू सेंटीमीटरमध्ये होत्या। 4.5 मीटरचे झाले 450 सेंटीमीटर गुणिले रुंदी माहीत नाही ती आपल्याला काढायची आहे, बरोबर या 150 फरशा, या 150 फरशा आणि प्रत्येक फरशीचं क्षेत्रफळ आहे 900 चौरस सेंटीमीटर गुणिले एका फरशीचं क्षेत्रफळ। हे 450 गुणिले आहेत, तिकडे जाऊन भागिले होणार आहेत, इकडे 450 भागिले झाले, 450 एके 450, 450 दुने 900, म्हणजेच रुंदी बरोबर आलेली आहे 150 गुणिले 2 म्हणजे 300 सेंटीमीटर ही आलं त्या सभागृहाची रुंदी। पण आपल्याला पर्याय जे आहेत ते मीटरमध्ये आहेत। 300 सेंटीमीटर म्हणजेच होणार आहे 3 मीटर, कारण 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, म्हणजेच रुंदी असणार आहे पर्याय क्रमांक 4 3 मीटर। चला जाऊया पुढे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 67। एका आयताकृती शेताला 3 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 10 रुपये दराने एकूण 4200 रुपये खर्च आला। त्या शेताची लांबी 45 मीटर असल्यास त्या शेताची रुंदी किती हे विचारलेलं आहे। असं एक आयताकृती शेत आहे, त्याची लांबी दिलेली आहे आपल्याला, ती आहे 45 मीटर आणि रुंदी शोधायची आहे। पायाला 3 पदरी कुंपण घालायचे, म्हणजेच याची परिमिती जी आहे ती 3 वेळा येणार आहे। त्यासाठीचा खर्च जो आहे तो आहे 4200 रुपये,
मग एकच पदर करण्यासाठी किती खर्च येईल ते काढूया आपण. एका पदरासाठी खर्च येणार हे 4200 भागिले 3, 3 14 42 आणि 0 0, 1400 रुपये एका पदरासाठी येणारा खर्च आहे. आता आपल्याला प्रति मीटर तारेचा दर दिलेला आहे. प्रति मीटर किती खर्च येतो ते दिलेला आहे. म्हणजेच त्या आयताची परिमिती काढू शकतो आपण. परिमिती म्हणजेच काय, एका पदरामध्ये किती लांबीची तार लागली, खर्च जर 1400 येतो, त्याला जर आपण 10 ने भागलं, प्रति मीटर 10 रुपये लागतात, तर किती मीटर असतील हे 00 गेले म्हणजे 140 मीटर ही असणार आहे त्या आयताची परिमिती. बस आता आपल्याला परिमिती मिळाली आहे, तर आपल्याला रुंदी काढणं सोपं आहे. ही बाजू 45 म्हणजे ही पण असणार आहे 45 मीटर. या पूर्ण आयताची परिमिती आहे 140 मीटर. मग या 140 मधून हे 90 वजा करूया. 140 वजा 90 म्हणजे किती आले हे 50 मीटर. 50 मीटर म्हणजेच काय, या दोन रुंदी मिळून 50 मीटर असणार आहेत. मग प्रत्येक रुंदी किती येईल, ही येईल 25 आणि ही पण येणार आहे 25 मीटर. म्हणजे रुंदी आली 25 मीटर, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 68. एका आयताकृती जागेची लांबी 0.05 किलोमीटर तर रुंदी 0.008 किलोमीटर आहे, तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती हे विचारलेलं आहे. आता जर पर्याय पाहिले तर पर्याय चौरस मीटर आणि चौरस किलोमीटरमध्ये आहेत, म्हणजे दोन्ही पण काढावं लागेल. पहिल्यांदा आपण चौरस किलोमीटर काढून पाहूया. आणि आयताचं क्षेत्रफळ बरोबर असतं लांबी गुणिले रुंदी. सुरुवातीला आहे लांबी 0.05 गुणिले रुंदी आहे 0.008. हे जर केले तर 8×45 हे येणारच आहेत. आणि दशांश चिन्हानंतरचे अंक 1 2 3 4 5 अंक आले पाहिजे. 1 2 हा तिसरा, हा चौथा आणि हा 5वा अंक. म्हणजे हा या शून्याला किंमत नाही. 0.0004 हे असणार आहे चौरस किलोमीटर, कारण बाजू आपण किलोमीटरमध्ये घेतल्या. 0.0004 जो आहे पर्याय क्रमांक 2 हे एक त्याचं उत्तर झालं. त्यानंतर आता आपल्याला मीटरमध्ये पण काढून पाहायचं आहे. मीटरमध्ये काढत असताना 0.05 किलोमीटर याचे मीटर होणार आहेत, त्याला आपण 1000 ने गुणणार म्हणजे ते झाले 50 मीटर. गुणिले रुंदी 0.008 याला 1000 ने गुणले तर दशांश चिन्ह 3 घरं उजवीकडे जाईल म्हणजे ते झाले 8. 50 गुणिले 8 होतात 400 आणि हे असणार आहे चौरस मीटर, कारण बाजू आपण इथं मीटरमध्ये घेतल्या होत्या. इथे 400 आलं, 40 ते काही येणार नाही, म्हणजे फक्त पर्याय क्रमांक 2 हाच बरोबर असणार आहे. इथे पर्याय 4 सुद्धा आहे, फक्त 2 बरोबर म्हणून. शक्यतो असं कधी येत नाही परीक्षेमध्ये, आलं तरी दोन्हीपैकी कोणतेही उत्तर लिहिलं तरी ते योग्यच असणार आहे. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 69. एका वर्तुळाचा परिघ 44 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती हे विचारलेलं आहे. परिघाचं सूत्र माहिती आहे आपल्याला, 2πr बरोबर आहे 44. किमती टाकूया. 2 गुणिले हे 22/7 गुणिले r बरोबर आले 44. हे 22/7 आणि 2 तिकडे गेल्यानंतर भागिले होणार आहेत, म्हणजेच हे होतील 44 गुणिले 2चे होतील 1/2 आणि 22/7चे होतील 7/22. 22 2 44, बे एके बे, बे एके बे, 7 एके 7, r बरोबर आलेली आहे 7 सेंटीमीटर. आता आपल्याला विचारले त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती. वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर असतं πr². पाय म्हणजेच 22/7, r² म्हणजेच या 7चा वर्ग होणार आहे 49 आणि ते होतील 7 एके 7, 7 7 49, 22/7 होतात 154 आणि हे असणार आहेत सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे चौरस सेंटीमीटर. 154 सेंटीमीटर स्क्वेअर हा आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 70. एका वर्तुळाचा व्यास 28 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती हे विचारलेलं आहे. पहा, व्यास दिलेला आहे, d म्हणजे आहे 28 सेंटीमीटर. क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला हवी आहे त्रिज्या. त्रिज्या असणारी याच्या निम्मी म्हणजे 14 सेंटीमीटर. क्षेत्रफळाचं सूत्र वर्तुळाच्या πr² इज इक्वल टू पाय म्हणजेच हे 22/7 गुणिले r² म्हणजे 14चा वर्ग म्हणजे 14 गुणिले 14 होणार आहेत ते 7 एके 7, 7 दुने झाले 14 आणि ते 22 दुने 44 गुणिले 14
हे केले तर 14 चौक 56, 14 चौक 56 आणि 5 होतात 61, 616 बाजू सेंटीमीटरमध्ये आहे म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर. हे असणार आहे त्याचं क्षेत्रफळ 616 चौरस सेंटीमीटर, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 71. एका गोलाची त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे तर गोलाचे घनफळ किती हे विचारलेलं आहे. हा प्रश्न 7वी स्कॉलरशिपसाठी नाही, कारण 7वीला गोलाचे घनफळ नाही. मात्र पोलीस भरती TET वाल्यांनी लक्ष द्या. गोलाच्या घनफळाचं सूत्र आहे ते म्हणजे 4/3 पाय r घन. आता हे आपल्याला यात किंमत टाकायची त्रिज्येची आणि सोडवायची आहे. तत्पूर्वी एकदा पर्यायांकडे पहा. पर्यायांमध्ये पाय जो आहे त्याची व्हॅल्यू टाकलेली नाही, तो आहे तसाच दिसतोय आपल्याला. म्हणजे पायची व्हॅल्यू काय आपण इथं पुटअप करणार नाहीये. मग हे झाले 4/3 पायला असंच ठेवणार आहोत गुणिले आरचा क्यूब म्हणजेच त्रिज्या आहे 3 सेंटीमीटर. 3चा घन येतो 27, 3 एके 3 आणि 3 नव्वे 27, 9 चौक 36 पाय आणि त्रिज्या जी आहे ती सेंटीमीटरमध्ये होती म्हणजे सेंटीमीटर क्यूब म्हणजेच घन सेंटीमीटर. हे असणार आहे त्याचं उत्तर 36 पाय सेंटीमीटर क्यूब, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 72. रिंग बनवणाऱ्या 2 केंद्रित वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौरस सेंटीमीटर आणि 616 चौरस सेंटीमीटर आहेत तर रिंगची रुंदी किती आहे हे विचारलेलं आहे. पहा, या प्रश्नाचं व्यवस्थित आकलन होणं गरजेचं आहे. आकृती मी आधीच घेतली होती आपला वेळ वाचावा म्हणून. पण केंद्रित वर्तुळ म्हणजेच काय, ज्यांचा केंद्रबिंदू समान आहे अशी 2 वर्तुळं आणि ही अशी रिंग तयार केली जाते. आतल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ दिले आणि बाहेरच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि रिंगची या रुंदी किती आहे ती विचारलेली आहे. म्हणजे तिथे काय करावं लागेल आपल्याला, या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या काढावी लागेल, लहान वर्तुळाची त्रिज्या काढावी लागेल आणि त्यांच्यातला जो फरक आहे ती असणार आहे या रिंगची रुंदी. चला काढूया. पहिला लहान वर्तुळ घेऊया. पाय r² इज इक्वल टू दिलेलं आहे 154 त्याचं क्षेत्रफळ म्हणजेच पायची किंमत 22/7 गुणिले r² इज इक्वल टू आहेत 154. r² बरोबर येणार 154 गुणिले 7/22. 22 एके 22, 22 7 154. r बरोबर येणार 7 गुणिले 7 म्हणजे r आला 7 सेंटीमीटर. जो आहे आतील वर्तुळाची त्रिज्या ती आली 7 सेंटीमीटर. आता पूर्ण मोठ्या वर्तुळाची त्रिज्या काढायची आपल्याला. त्यासाठी घेतो मी पाय कॅपिटल R² आणि हा दिलेला आहे 616. हे 616 पायची किंमत 22/7 गुणिले कॅपिटल R² इक्वल टू 616. r² इज इक्वल टू येणार आहे 616 गुणिले 7/22. 22ने भाग देऊया. 22 दुने 44 आणि 22 8 176 म्हणजेच r² आला. हे 28लाच मी लिहितो 4 गुणिले 7 गुणिले 7 म्हणजेच r बरोबर येणार आहे या 4चं वर्गमूळ 2 आणि 7 गुणिले 7चं वर्गमूळ 7 म्हणजेच 7 दुने 14 सेंटीमीटर. ही आली मोठ्या वर्तुळाची त्रिज्या. मोठ्याची त्रिज्या आहे 14, ही पूर्ण आहे 14, ही छोटी आहे 7 म्हणजे ही रुंदी जी आहे ती किती असणार आहे 7 सेंटीमीटर. ही त्या रिंगची रुंदी असणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 73. सायकलच्या चाकाची त्रिज्या 35 सेंटीमीटर आहे तर चाकाच्या 200 फेऱ्यात चाक किती अंतर जाईल हे विचारलेलं आहे. म्हणजेच इथे काय काढावं लागेल, पहिल्यांदा काढावं लागेल परीघ. त्या चाकाचा परीघ काढल्यानंतर ते झालं एका फेऱ्यामधलं अंतर, त्याला 200ने गुणावं लागेल. परीघाचं सूत्र आहे 2 पाय r म्हणजेच 2 गुणिले 22/7 गुणिले r. त्रिज्या आहे 35 सेंटीमीटर गुणिले 35 इज इक्वल टू 7 5 झाले 35, 22 पंचे 110 दुन्या होणार आहेत 220 आणि हे येणार आहे सेंटीमीटर. हा झाला त्या चाकाचा परीघ. आता हे 220 मीटर प्रमाणे किती अंतर जाईल हे आपल्याला काढायचं आहे. एका फेऱ्यात 220 सेंटीमीटर असे 200 फेरे मारणार आहे म्हणजेच हे होणार आहेत 22 दुने 44 आणि 1 2 3 0 हे आहे सेंटीमीटर. एवढं अंतर जाणार आहे. पर्याय जे आहेत ते आपल्याला मीटरमध्ये दिलेत म्हणजे याचे मीटर करावे लागतील. मग 44,000 सेंटीमीटरचे मीटर करण्यासाठी याला 100ने भागणार,
कारण 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतो. हे 2 0 2 0 गेले, म्हणजेच अंतर जे आहे ते येणार आहे 440 मीटर, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर येईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि खूप सोपे असे प्रश्न आहेत हे. जस्ट आपल्याला त्यांचं एकदा आकलन झालं की आपण सहज सूत्रांचा वापर करून ते सोडवू शकतोय. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 74. काटकोन त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही टिंबटिंब असते. आता हे पहा, काटकोन त्रिकोण असू द्या नाही तर कोणताही जगातला त्रिकोण असू द्या, त्याच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही नेहमी 180 अंशच असते. म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 75. काटकोन त्रिकोणातील एक बाजू 6 मीटर दुसरी बाजू 8 मीटर असल्यास त्याचा कर्ण किती मीटर असेल हे विचारलेलं आहे. एक बाजू सांगितली आहे 6 मीटर, दुसरी आहे 8 मीटर आणि हा आहे काटकोन त्रिकोण. पायथागोरसच्या त्रिकुटांनुसार 6 8 10 मीटर हा असणार आहे कर्ण. त्रिकुट आपली पाठच असली पाहिजेत तर हे प्रश्न झटपट सुटतात. म्हणजेच याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3 10 मीटर. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 76. त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती हे विचारलेलं आहे. काटकोन त्रिकोण दाखवला आहे, त्याचा पाया जो आहे तो आहे 5 सेंटीमीटर, उंची आहे 4 सेंटीमीटर. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र असतं 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, म्हणजेच हाफ बेस इंटू हाईट. म्हणजेच इथं होणार 1/2. पाया जो आहे तो आहे 5 आणि हाईट जी आहे ती आहे 4. बे 1 बे, बे 2 4, 5 2 10 आणि ह्या सेंटीमीटर आहेत, म्हणजे क्षेत्रफळ येणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर. 10 चौरस सेंटीमीटर जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 77. त्रिकोणाच्या कोणांचे प्रमाण 3/8 आहे तर त्रिकोणाचे कोण किती अंशाचे असतील हे विचारलेलं आहे. 3/8 असं प्रमाण आहे. समानपट जर x मानली तर ते कोण होणार आहे 3x 8x आणि 4x. आपण आत्ताच पाहिलं त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. म्हणजेच हे 8 4 12 3 15x बरोबर आले 180. म्हणजेच x बरोबर येणार आहे 15 1 15 आणि 15 2 30. x ची किंमत आली 12. आता ते 3 कोण काय असतील तर 12 त्रिक 36, त्यानंतर 12 8 96 आणि तिसरा असणार आहे 12 चौक 48. ते 3 कोण झाले 36 96 आणि 48, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर येईल. या प्रॉपर्टीवर हमखास प्रश्न विचारले जातात, त्यामुळे ही कायम लक्षात असू द्या. तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180. चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज असते 360. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 78. 2 वर्गमुळात 3 सेंटीमीटर बाजू असलेल्या समभुज त्रिकोणाची उंची किती विचारली आहे. समभुज त्रिकोण म्हणजे ज्याच्या तीनही बाजू समान लांबीच्या असतात. तीनही बाजू समान लांबीच्या. आपल्याला विचारलेली आहे उंची. उंची ही नेहमी परपेंडिक्युलर असते आणि ही उंची काढायची आहे. बाजू दिलेली आहे 2 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. तर यामध्ये पहा, हा जो कोन आहे हे सर्व कोन किती अंशांचे असतात 60 अंशांचे कोन असतात. आणि आपल्याला समभुज त्रिकोणाच्या बाबतीत माहीत आहे समभुज त्रिकोणाची उंची जी आहे ही बाजूच्या वर्गमुळात 3/2 पट असते. वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू असते. ती कशी तर हा जो त्रिकोण आहे हा 30 60 90 अंशांचा होतो आणि 60 अंशासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. त्यावरून ही प्रॉपर्टी तयार झालेली आहे. आता इथे यात जस्ट किमती टाकायच्यात आपल्याला. वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू जी आहे ती आहे 2 वर्गमुळात 3. 2 वर्गमुळात 3 इथे काय होणार, हे 2 2 गेले. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजेच होणार आहे ते 3 सेंटीमीटर ही असणार आहे उंची, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 79. एका त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे 7 सेमी 24 सेमी व 25 सेंटीमीटर आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती हे विचारलेलं आहे. कदाचित आपण इथं विचार करू की 7 24 25 या 3 बाजू दिल्यात, म्हणजे आपल्याला हेरॉन्सचं सूत्र वापरायचं आहे का हे क्षेत्रफळ काढण्यासाठी. पण अजून जर थोडा विचार केला तर 7 24 25 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. पायथागोरसचं त्रिकूट आहे 7 24 25, म्हणजे ही 7 हे 24
तर कर्ण असतो 25, म्हणजे 7चा वर्ग अधिक 24चा वर्ग बरोबर 25चा वर्ग असतो. इथे आपल्याला हिरोन्स वापरायची गरज नाही, कारण इथे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हेच सूत्र कामाला येणार आहे. पाया माहीत आहे 24 आणि उंची आहे 7, म्हणजेच हे होणार 1/2 गुणिले हे 24 गुणिले 7 इज इक्वल टू 12 24 आणि 12 साती होतात 84. बाजू सेंटीमीटरमध्ये म्हणजे क्षेत्रफळ सेंटीमीटर स्क्वेअर चौरस सेंटीमीटर, 84 चौरस सेंटीमीटर जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. थोडं प्रश्नामध्ये दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यावर क्रिटिकल विचार करायचा, म्हणजे त्यातला आपल्याला एक सोपा मार्ग सापडत असतो. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 80. एका त्रिकोणाचा एक कोन 30 अंश आहे, दुसरा 50 अंश आहे, तर तिसरा किती असेल हे विचारलेलं आहे. पहा, एक कोन आहे 30 अंश, दुसरा आहे 50 अंश, तिसरा माहीत नाही आणि तो आहे त्रिकोण. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. 50 अधिक 30 होणार आहेत 80 अंश प्लस एक्स इज इक्वल टू 180 अंश. या 80 तिकडे जाऊन वजा होतील आणि एक्स बरोबर येणार आहे 180 वजा 80 म्हणजेच 100 अंश. तिसरा जो कोन आहे तो असेल 100 अंशांचा, जो आहे पर्याय क्रमांक 3. एवढे सोपे सोपे प्रश्न देखील परीक्षेमध्ये येतात, ते आपले बोनसचे मार्क असतात. फक्त ते सोडवताना घाई नाही करायची, सोपं आहे म्हणून कॅल्क्युलेशन मिस्टेक नाही करायची, म्हणजे हातचे मार्क जात नाहीत. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 81. त्रिकोणांच्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 125 अंश आहे, तर तिसऱ्या कोणाचे माप किती? आत्ताच पाहिलेल्या प्रॉपर्टीवर आधारित 180 वजा दोन कोणांच्या मापांची बेरीज 125 अंश ही वजाबाकी केली तर ती येते 55 अंश, म्हणजेच तिसरा कोन जो आहे तो असणार आहे 55 अंशांचा, जो आहे पर्याय क्रमांक 2. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 82. 15 मीटर बाय 20 मीटर बाय 25 मीटर मापाच्या खोलीत मोठ्यात मोठी बाजू असणारे किती घनाकृती ठोकळे तंतोतंत बसतील हे विचारलेलं आहे. मोठ्यात मोठी बाजू असणारे म्हणजेच या सगळ्या बाजूंमध्ये तो फिट बसला पाहिजे. मग मोठ्यात मोठी बाजू म्हणजे इथं काढावे लागणार आहे आधी मसावी. त्या ठोकळ्यांची बाजू काढण्यासाठी त्या बाजू आहेत 15, 20 आणि 25. तिघांनाही भाग जाईल अशी संख्या 5. 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25. तिघांना भाग जाईल अशी संख्या आहे का? नाही. म्हणजे इथून वर जो आहे या तिघांचा सामायिक मोठ्यात मोठा विभाजक आला 5, म्हणजेच मसावी आला 5. म्हणजे जो ठोकळा असेल त्याची बाजू किती असणार आहे? 5 मीटर एवढी बाजू असणारा मोठ्यात मोठे ठोकळे त्यात बसू शकतात. असे किती ठोकळे बसतील हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजेच त्या पूर्ण खोलीचं घनफळ भागिले एका घनाकृती ठोकळ्याचं घनफळ. खोलीचं घनफळ म्हणजेच इष्टिकाची तिचं घनफळ ते असते लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची LBH. मग हे होणार आहेत 15 गुणिले 20 गुणिले 25. हे पूर्ण खोलीचं घनफळ झालं, त्याला एका घनाच्या घनफळाने आपण भागणार आहोत. म्हणजेच त्याचं घनफळ येणार आहे 5 गुणिले 5 गुणिले 5. इथे होतील हे 5 त्रिक 15, हे होतील 5 चोक 20 आणि हे होतील 5 5 25. म्हणजे किती बसतील? 4 त्रिक 12, 25 60. टोटल 60 ठोकळे त्यामध्ये बसू शकणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 83. एका कार्यालयाच्या हॉलची लांबी 100 फूट तर रुंदी 60 फूट आहे. या हॉलमध्ये फरशी बसवायची असल्यास 2 फूट लांबी व 2 फूट रुंद असलेल्या किती फरशा बसवाव्या लागतील हे विचारलेलं आहे. इथे पण काय करणार? पूर्ण हॉलचं क्षेत्रफळ भागिले एका फरशीचं क्षेत्रफळ बरोबर येणार आहे फरशांची संख्या. किती फरशा यामध्ये बसतील तर त्या असणार आहेत हॉलचं क्षेत्रफळ 100 गुणिले 60 लांबी गुणिले रुंदी. सगळं फूटमध्ये आहे, म्हणजे इथं काहीही आपल्याला रूपांतर करायची नाही आहेत. आणि एक फरशी आहे 2 फूट बाय 2 फूट. पूर्ण हॉलचं क्षेत्रफळ भागिले एका फरशीचं क्षेत्रफळ बरोबर फरशांची संख्या येणार आहे. हे 2 50 100 आणि 2 30 60. 5 त्रिक झाले 15 आणि त्यावर 00. 1500 फरशा लागतील, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 84. एका शंकूची उंची 24 सेंटीमीटर व त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे, तर याचे घनफळ किती हे विचारले. पायची व्हॅल्यू पण आपल्याला दिलेली आहे.
हा प्रश्न देखील 7वी साठी नाही. 7वीला फक्त इष्टिका, चिती आणि घन यांचंच घनफळ आहे. त्यामुळं बाकी ज्या आपल्या TET पोलीस भरती या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी मात्र उपयुक्त असा प्रश्न आहे. इथं आपल्याला दिलेली आहे उंची म्हणजेच हाईट दिली आहे 24 सेंटीमीटर आणि तळाची जी त्रिज्या आहे ती r बरोबर दिलेली आहे 21 सेंटीमीटर. आता शंकूचं जे घनफळ आहे त्याचं सूत्र आहे 1/3 पाय r स्क्वेअर h. म्हणजेच वृत्तचितीचं जे घनफळ असतं पाय r स्क्वेअर h त्याच्या 1/3 1/3 घनफळ असतं शंकूचं. चला यामध्ये किमती टाकूया. हे 1/3 गुणिले पायची किंमत 22/7 सांगितलेली आहे. r स्क्वेअर म्हणजेच 21चा वर्ग तर तो मी 21 गुणिले 21 लिहितो गुणिले h म्हणजेच उंची जी आहे ती आहे 24. इथे भाग देऊया. 7 एके 7 7 त्रिक 21. इथे 3 ने जाणार आहे भाग पुन्हा 3 एके 3 आणि 3 एके 3 राहिलं काय 22 गुणिले 21 गुणिले 24 आणि यांचा जर गुणाकार केला तर तो येतो 11,088. 11,088 काय येणार आहेत हे सेंटीमीटर होते म्हणजे सेंटीमीटर क्यूब येणार आहे. घनफळ आहे घन सेंटीमीटर. 11,088 घन सेंटीमीटर जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 85. एका आयताची लांबी 18 सेंटीमीटर असून त्याची परिमिती 64 सेंटीमीटर आहे तर क्षेत्रफळ किती हे विचारलेलं आहे. लांबी दिलेली आहे 18 सेंटीमीटर. जेव्हा परिमितीचा प्रश्न असतो तेव्हा आकृतीवरून सोडवणं सगळ्यात सोपं असतं. परिमिती आहे 64. 64 जर परिमिती आहे तर ही बाजू लांबी 18 आहे म्हणजे ही लांबी पण 18 असणार आहे. 18 दुने झाले 36. 64 मधून 36 गेल्यानंतर राहतात 28 म्हणजे 28 झाली या दोन रुंदींची बेरीज. जर दोन रुंदी मिळून 28 असेल तर एक एक रुंदी किती असणार आहे 14 सेंटीमीटर असणार आहे. आता क्षेत्रफळ काढणं सोपं आहे. लांबी मिळाली रुंदी मिळाली. क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजेच होणार हे 18 गुणिले 14. 18 चौक 72. 18 एके 18 7 झाले 25. 252 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजेच 252 चौरस सेंटीमीटर जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 86. एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. त्रिज्या दिली r बरोबर 14 सेंटीमीटर. वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय r स्क्वेअर 22/7 गुणिले r स्क्वेअर म्हणजेच 14 गुणिले 14. 7 एके 7 7 दुने 14. इथे होणार 22 दुने 44 गुणिले 14 म्हणजेच हे येणार आहेत 616 सेंटीमीटर स्क्वेअर. 616 चौरस सेंटीमीटर जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 87. एका वर्तुळाचा परिघ 44 सेंटीमीटर आहे तर त्याची त्रिज्या किती विचारले. परिघ बरोबर असतो 2 पाय r बरोबर आहे 44 म्हणजे 2 गुणिले 22/7 गुणिले r बरोबर आले 44 म्हणजेच r बरोबर होणार आहे ते 44 गुणिले हे 2चे होणार इकडे 1/2 आणि 22/7 होणार 7/22. पे 22/44 22 एके 22 22 एके 22 त्रिज्या आली आहे 7 सेंटीमीटर जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 88. 6 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे एकूण घनफळ किती हे विचारलेलं आहे. घनाचं घनफळ बरोबर असतो बाजूचा घन म्हणजेच इथं होणार आहे 6चा घन. 6 गुणिले 6 गुणिले 6 6चा घन येतो 216 आणि तो असणार आहे सेंटीमीटर क्यूब म्हणजेच घन सेंटीमीटर जो आहे पर्याय क्रमांक 3 216 घन सेंटीमीटर. एकक फार महत्त्वाचं आहे. जेव्हा कधी महत्त्व मापनावर म्हणजेच क्षेत्रफळ घनफळ परिमिती यावर आधारित प्रश्न असतील त्यावेळेस एककाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 89. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल हे विचारलंय. परिघाचं सूत्र आहे 2 पाय r ते बरोबर आहे 22. पहिल्यांदा त्रिज्या काढावी लागेल आणि त्रिज्येवरून मग क्षेत्रफळ काढावे लागेल. इथेच 2 गुणिले 22/7 गुणिले r बरोबर आले हे 22. हे तिकडे जाणार आहेत. r बरोबर येईल हे 22 गुणिले 1/2. 22/7 होणार 7/22. हे 22 गेले
702 म्हणजेच त्रिज्या येणार आहे 3.5 सेंटीमीटर. 3.5 सेंटीमीटर आलेली आहे त्रिज्या. क्षेत्रफळ काढायचं आहे म्हणजे पाय आर स्क्वेअर म्हणजेच हे 22/7 गुणिले 3.5चा वर्ग म्हणजेच 3.5 गुणिले 3.5 होतील इज इक्वल टू 7ने भाग देऊया. 7 0 0 7 5 35. 22 गुणिले 0.5 म्हणजे 22च्या निम्मे झाले 11 गुणिले 3.5. 11 5 55. 11 त्रिक 33 आणि 5 38. 38.5 हे होते सेंटीमीटर म्हणजे क्षेत्रफळ आहे ते येणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर. 38.5 चौरस सेंटीमीटर जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 90. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटीमीटर व कर्ण 10 सेंटीमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं आहे. पहा, एक बाजू आहे 8 सेंटीमीटर आणि कर्ण दिलेला आहे तो आहे 10 सेंटीमीटर. इथे हा काटकोन त्रिकोण आहे म्हणजे इथं पायथागोरसचं त्रिकूट 6 8 10 म्हणजे ही बाजू येणार आहे 6. कशी काढली? पायथागोरसची त्रिकूट आपली पाठ आहेत त्याच्यावरून ही बाजू आली 6 कारण कर्ण आणि दुसरी बाजू दिलेली होती. आता याचं क्षेत्रफळ काढणं सोपी गोष्ट आहे. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची म्हणजेच 1/2 गुणिले बेस आहे 8 आणि उंची जी आहे ती परपेंडिक्युलर ती आहे 6 म्हणजेच हे होणार आहेत 2 के 2 2 चौक 8 आणि 4 सक होणार आहेत 24. बाजू होत्या सेंटीमीटरमध्ये म्हणजे क्षेत्रफळ असणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर. 24 सेंटीमीटर स्क्वेअर जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 91. एक 6 सेमी बाजू असलेल्या लोखंडी घनाला वितळून त्याच्यापासून 27 समान लहान घन केले तर त्या नवीन घनाची बाजू किती असेल हे विचारलेलं आहे. पहा, इथे जो मोठा घन आहे त्याची बाजू दिली आहे 6 सेंटीमीटर. त्याचं जे घनफळ आहे त्याच्यापासून 27 घन तयार केलेत म्हणजे मोठ्या घनाच्या घनफळाला जर 27ने भागलं तर एका लहान घनाचं घनफळ आपल्याला मिळणार आहे. घनाचं घनफळ बरोबर असतो बाजूचा घन. मोठा जो घन आहे त्याचं घनफळ काय येणार आहे तो असणार आहे 6चा घन म्हणजे 216 सेंटीमीटर क्यूब. हे झालं मोठ्या घनाचं घनफळ. आता त्याला वितळून 27 घन केले म्हणजे प्रत्येक लहान घनाचं घनफळ घनफळ जे आहे ते किती येणार आहे? एका लहान घनाचं घनफळ काढतोय आपण ते असणार आहे 216 भागिले 27 म्हणजेच 8 घन सेंटीमीटर हे असणार आहे प्रत्येक लहान घनाचं घनफळ. तर घनफळ बरोबर असतो बाजूचा घन. मग 8 हा कुणाचा घन आहे? 2चा घन जो आहे तो येतो 8 म्हणजेच त्या लहान घनाची जी बाजू आहे ती येणार आहे 2 सेंटीमीटर जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 92. 24 मीटर लांब 8 मीटर उंच व 60 सेंटीमीटर रुंद इतक्या मापाची भिंत तयार करण्यासाठी 24 सेंटीमीटर बाय 12 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटर आकाराच्या किती विटा लागतील? जर अशा भिंतीला बांधकामासाठी 10% रेती लागत असेल. आता हा प्रश्न सोडवताना टोटल भिंतीचं घनफळ भागिले एका विटेचं घनफळ जर केलं तर आपल्याला विटांची संख्या मिळते. पण यात एक अजून कंडिशन दिली आहे ती म्हणजे भिंतीच्या बांधकामासाठी 10% रेती लागते. म्हणजे टोटल जे घनफळ असणार आहे त्या भिंतीचं त्यातनं 10% आपल्याला घालवावे लागतील कारण तेवढी माती बसणार आहे आणि तेवढ्या विटा कमी लागणार आहेत. तर पहिल्यांदा तर काय करावं लागेल? भिंतीचं घनफळ काढावं लागेल. सगळ्या बाजू आपल्याला इथं विटेचं जे घनफळ आहे सेंटीमीटर तर सगळ्या बाजूंची लांबी देखील आपल्याला सेंटीमीटरमध्ये घ्यावी लागेल. भिंतीचं घनफळ काढताना 24 मीटरचे सेंटीमीटर होणार आहेत 2400. त्यानंतर 8 मीटरचे सेंटीमीटर होणार आहेत 800. त्यानंतर 60 ऑलरेडी सेंटीमीटर दिलेले आहेत ते 60 असेच राहतील. हे झालं त्या भिंतीचं घनफळ. इथं काय केले? 10% रेती लागते म्हणजेच 10% यातून वजा करावे लागतील म्हणजेच इथे काय होणार आहे 100चे 90च राहणार आहेत. म्हणजेच काय केलं 10% वजा केले म्हणजे 100ला 90 राहतील. पुढे याला भागावं लागेल ते म्हणजे कशाने? एका विटेच्या घनफळाने. एका विटेचं घनफळ होणार आहे 24 गुणिले 12 गुणिले 8. चला आता हे सोडूया.
हे 2 झिरो आणि हे 1 2 झिरो गेले. त्यानंतर भाग देऊया इथे 24 एके 24, 24 शून्य शून्य 24 शून्य शून्य. 12ने भाग देऊया आपण, कशाला द्यायचा 12ला 4ने भाग देऊया, 4 त्रिक 12, इथे होतील 4 दुने 8, 4 शून्य शून्य. परत इथे राहिलेले आहेत 8, 8 एके 8, इथे होतील 8 दुने 16, 8 पंचे 40, राहिले इथे 3 आणि हे झाले 3 दुने 6. खालचे सगळे संपले. वर राहिले काय 25 दुने 50 आणि 50 गुणिले 9 ते येणार आहेत 450. प्लस इकडे हे 2 झिरोज आहेत, हे 2 झिरोज ॲड झाले म्हणजे 45,000 विटा लागणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 93. एका चौरसाच्या कर्णाची लांबी 12 वर्गमुळात 2 सेंटीमीटर आहे, तर त्याची परिमिती किती हे विचारलेलं आहे. पहा, हा आहे चौरस आणि त्याचा कर्ण आपल्याला दिलेला आहे, तो आहे 12 वर्गमुळात 2. आता इथे एक लक्षात ठेवा, जेव्हा कधी चौरसाच्या बाबतीत प्रश्न असतो तेव्हा चौरसाचा जो कर्ण आहे तो बाजू गुणिले वर्गमुळात 2 पट असतो. म्हणजे जर कर्ण 12 वर्गमुळात 2 आहे तर बाजू असणार आहे याची 12 12. कसं, पायथागोरसच्या त्रिकुटाप्रमाणे 12चा वर्ग अधिक 12चा वर्ग बरोबर कर्ण असतो, कर्णाचा वर्ग. म्हणजेच 2 गुणिले 12चा वर्ग बरोबर कर्ण असतो. म्हणजेच त्या 2 गुणिले 12च्या वर्गाचं वर्गमूळ जर घेतलं तर 2चं वर्गमूळ वर्गमुळात 2 आणि 12च्या वर्गाचं वर्गमूळ 12 येत असतं. त्यामुळे हे लक्षातच राहू द्या की बाजूला वर्गमुळात 2 ने गुणलं की चौरसाचा कर्ण मिळत असतो. आपल्याला विचारलेली आहे चौरसाची परिमिती, ती असते 4 गुणिले बाजू, बाजू आलेली आहे 12 म्हणजे 4 गुणिले 12 बरोबर 48. ते सेंटीमीटर होते म्हणजे सेंटीमीटर. 48 सेंटीमीटर ही असणारी परिमिती, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 94. एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे गुणोत्तर प्रमाण एकाच तिनास 5 आहे, तर सर्वात मोठा कोण किती अंशाचा आहे हे विचारलेलं आहे. गुणोत्तर आहे एकास तिनास 5. समानपट जर x मानली तर ते कोण होतील x अधिक 3x अधिक 5x बरोबर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180. 5 आणि 3 8 आणि 1 9x बरोबर आले 180. म्हणजेच x बरोबर येणारे 9 2 18 9 0 0. x ची व्हॅल्यू आली 20. आपल्याला विचारले सर्वात मोठा कोण. सर्वात मोठा कोण 5 म्हणजे हे 5x. सगळ्यात मोठा कोण आहे 5x म्हणजेच 5 गुणिले 20. 20 5 झाले 100 अंश. सगळ्यात मोठा कोण असणार आहे 100 अंशांचा, जो आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 95. 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर त्रिज्या असलेले 3 गोल वितळून नवीन गोल तयार केला, तर नवीन गोलाची त्रिज्या शोधा हे विचारलेलं आहे. पहा, हे गोल म्हणजेच काय आहेत, स्पियर. आणि या गोलाचं घनफळ म्हणजेच काय असतं, या गोलाचं घनफळ असतं 4/3 पाय r घन. असे 3 गोल वितळवलेले आहेत आणि त्यापासून नवीन गोल तयार केलेला आहे. आता ह्या तिघांचं घनफळ आपल्याला काढावं लागेल, त्यांची बेरीज करावी लागेल आणि ते जे घनफळ असेल त्या नवीन गोलाचं घनफळ असणार आहे आणि त्याच्यावरून त्या नवीन गोलाची त्रिज्या शोधावी लागेल. तिन्ही गोलांचं घनफळ काढूया. हे 4/3 पाय जे आहेत यांना आपण कॉमन ठेवूया सध्या. म्हणजे तिघांचं पहिल्याचं होणार आहे 4/3 पाय गुणिले r घन. म्हणजे पहिल्याची त्रिज्या आहे 3 सेंटीमीटर म्हणजे 3चा घन जो आहे तो येणार आहे 27 प्लस दुसऱ्याचं काय होणार 4/3 पाय r घन म्हणजे 4चा घन होणार आहे 64, याला गुणिले 64 प्लस तिसरा जो आहे त्याची त्रिज्या आहे 5 सेंटीमीटर म्हणजेच 4/3 पाय गुणिले 5चा घन होतो 125. यातले 4/3 पाय जे आहेत ते कॉमन घेऊया बाहेर. म्हणजेच हे 4/3 पाय जर कॉमन आले तर आत राहिले हे 27 अधिक 64 अधिक 125. आता पायची व्हॅल्यू टाकूया 4/3 किंवा पायला असंच ठेवूया, नको व्हॅल्यू टाकायला त्याची, पायला असंच ठेवूया. 27 अधिक 64 अधिक 125 येतात 216 म्हणजे गुणिले हे 216 होणार आहेत. आता इथे गंमत पहा, या तिघांच्या घनफळांची जी बेरीज आहे ती आली आहे 4/3 पाय गुणिले 216. म्हणजेच काय झाले ते 4/3 पाय 216 म्हणजेच कुणाचा घन आहे, तो आहे 6चा घन.
हे असणार आहे घनफळ त्या नवीन तयार झालेल्या मोठ्या गोलाचं. 4/3 पाय आर घन असणार आहे, म्हणजेच त्या मोठ्या गोलाची त्रिज्या किती असणार आहे? 6 सेंटीमीटर, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर. थोडं टेक्निक वापरलं तर आपले कॅल्क्युलेशन्स बरेच कमी होतात. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 96. 0.01 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती सेंटीमीटर असेल हे विचारलेलं आहे. घनाचं घनफळ बरोबर असतो बाजूचा घन, म्हणजे 0.01 चा घन होणार आहे. आता 1 आहे म्हणजे 1 चा घन 1च येणार आहे. दशांश चिन्हानंतर किती अंक असतील? वर्ग असेल तर 2चे 4 होतात, घन असल्यावर 2चे 6 होणार आहेत. हा 1 झाला, हे 2, 3, 4, 5 आणि 6. 0 पॉईंट हे पहा 2, 4, 6 अंक आले दशांश चिन्हानंतर. सेंटीमीटरमध्ये बाजू होती म्हणजे हे सेंटीमीटर क्यूब हे असणार आहे घनफळ, म्हणजे 0.501 असा असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, जे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. आणि पुढे आहे प्रश्न क्रमांक 97. आयताच्या लांबीतून व रुंदीतून 5 वजा केले तर त्याची परिमिती 26 येते. या माहितीचे गणिती भाषेतील रूपांतर खालीलपैकी कोणते हे विचारलेलं आहे. हा आहे आजचा शेवटचा प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. त्याचबरोबर या सर्व व्हिडिओज की पहा पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त अशा व्हिडिओज आहेत, कारण 2021 पासूनच्या सर्व प्रश्नांचा या व्हिडिओजमध्ये समावेश आहे. या आपल्या मित्रांशी देखील नक्की शेअर करा. स्कॉलरशिप परीक्षेला सेम अभ्यासक्रम आहे. हे सगळे प्रश्न आहे असे तुम्हाला स्कॉलरशिपच्या गाईडमध्ये मिळतील. व 7वी स्कॉलरशिपचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तर याचा अभ्यास करायचाच आहे. TET परीक्षेला देखील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडूनच पेपर घेतला जातो आणि त्याला देखील हाच अभ्यासक्रम आहे. मी तर नेहमी सांगत आलो की पोलीस भरतीच्या प्रश्नांची काठिण्य पातळी उलट वरची आहे. त्यामुळे हे प्रश्न जे आहेत हे इतर परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांनाही खूप फायद्यात आहेत. चला पाहूयात शेवटचा प्रश्न. आयताच्या लांबीतून आणि रुंदीतून 5 वजा केले. लांबीला आपण x मानूया आणि रुंदीला आपण y मानूया, कारण इथं XY दिलेले आहेत. दोघांमधून 5 वजा केले, यातून पण 5 वजा केले आणि यातून पण 5 वजा केले तर त्याची परिमिती 26 येते हे सांगितलेलं आहे. आयताची परिमितीचं सूत्र माहिती आहे आपल्याला, 2 गुणिले लांबी अधिक रुंदी असते. मग यामध्येच आपल्याला या किमती टाकायच्यात. तर या किमती टाकण्यापूर्वी आपल्याला परिमिती दिलेली आहे, ती आहे 26. बरोबर आले हे 26. म्हणजे तिथे 2 गुणिले लांबी होणार आहे x वजा 5 अधिक रुंदी होणार आहे y वजा 5, ही y वजा 5 बरोबर आहेत 26. आता हे 2 इकडे गुणिले होते, तिकडे जाऊन भागिले होणार आहेत. मग काय होईल? हे x वजा 5 प्लस y वजा 5 बरोबर 26 भागिले 2 म्हणजे आले 13. इथे राहिलं काय? आता x प्लस y राहिला, x प्लस y. -5 आणि -5 म्हणजे झाले ते -10 बरोबर आले 13. हे 10 इकडे वजा आहेत, तिकडे जाऊन अधिक होणार आहेत, म्हणजेच x प्लस y बरोबर 13 अधिक 10 होणार आहे 23. म्हणजेच त्याची गणिती मांडणी असणार आहे x प्लस y इज इक्वल टू 23, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असेल. अशा पद्धतीने आज आपण टोटल 97व्या प्रश्नापर्यंतचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि निश्चितच हे सर्व प्रश्न सोडवल्यामुळे आपली भूमितीमधल्या ज्या आयडियाज आहेत त्या क्लिअर झालेल्या असतील. पुढचा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे संभाव्यता या टॉपिकवर, आणि हा फक्त TET आणि पोलीस भरती या परीक्षांसाठी असणार आहे, कारण 7वी स्कॉलरशिपला संभाव्यता हा टॉपिक नाही. त्यामुळे TET पोलीस भरतीमध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात पण संभाव्यतेवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. एकदम थोडक्यामध्ये संभाव्यता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या ज्या बहुमूल्य अशा प्रतिक्रिया आहेत त्या कमेंटमध्ये नक्की द्या. चला तर भेटूयात मग संभाव्यता या टॉपिकच्या व्हिडिओमध्ये लगेचच. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा. धन्यवाद.